गाईस, लाईटीचं जाण्याचा प्रकोप जो आहे ते वाढत चाललाय आणि खूप जास्त प्रॉब्लेम फेस करावं लागते. आणि इन्व्हर्टर जास्त महाग येते आणि आपल्याला काही समजत नाही. तरी 5-6 हजारापर्यंत येतं मिनिमम आणि मॅक्सिमम 15, जेवढं लाखापर्यंत पण नाही येतं मॅक्सिमम. विचार चाललाय इन्व्हर्टरचं, पण नाही घेऊ शकत सध्या. तरी आपलं बजेट नाही आहे इन्व्हर्टर घ्यायचं. इकडे स्वयंपाक चाललाय अंधारात आपला. लाईट कधीपासून गेली, मला मॅच बघायची बघता बघताच गेली आणि खूप मूड खराब झालाय. फॅनला लाईट सुद्धा आहे या चार्जिंगवाले, तर त्याच लाईटवरती स्वयंपाक बनवणं चाललाय. आज स्वयंपाक बनवला बघा, चपाती आणि ही भाजी दोडका ना, दोडका गलका अलग होते दोनों। वो दोड़के वो काटे काटा काटा रहता है, इसको काटा नहीं है। पर इसको मराठी में क्या बोलते हैं फिर? गलका ही बोलते। नहीं बोलते, जय इधर से पागल। नहीं बोलते। ए भाजी किधर है? सारे कोने में गया। कोने में क्या? माई को दिया ना आधा मैंने। ओके. पसीना हो गया तू. हट बाप, नेक्स्ट चपाती कसली फुगली. अरे बाप, अरे बाप, अरे बाप, अरे बाप. हार्ट शेप वाली चपाती. हार्ट शेप वाली नहीं है। हॅलो गाईज, वेलकम बॅक. आपल्या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. सकाळपासून लाईट नाही आहे आणि आमरस बनवला तू? हा कैसे बनाया? अब तक हुआ है बिना मिक्सरचं आमरस बनवणं चालू आहे इकडे, कारण लाईटच नाही सकाळपासून. 6 वाजल्यापासून लाईट गेली. आता 2 वाजत आले आहेत. आता वाजणार आहेत, बस 10 मिनटं बाकी आहेत. हो बघू. मलाही का आंबे घेतले, सगळे आले होते आपल्या दारावर. येणे बनवते आंबे बघा. आमरस याने बनवते, अजून झाला नाहीये. झाला काय रे ऐसे बहुत दम लगा है मेरा, भाग इधर से। गाठी गाठी है ना, थोड़ा थोड़ा. नहीं रहने दे, अभी खाओ। थोड़ा सा और करना पड़ेगा उसको. ठीक आहे, चला मी करतो गाईस. आणि आज आहे बौद्ध पौर्णिमा. सर्वांना बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा. तर आज मी गेलेलो आता हे करायला, खिरीचं सामान आलेलं आमच्याकडे. आता खीर बनवणार आहेत. मायला दिलं का? हा ओके. मला वाटलं लाईट आली असेल, मी बाहेर बसलेलो व्हिडिओ अपलोड करत होतो आपला. लाईट काय आली नाही अजून, बघू थोड्या वेळाने आली तर ट्राय करू काहीतरी. कॉल करतो आता मी लाईट आल्याला. Few moments later. गाईस, लाईट गेली. रोज रोज लाईट जाते, काय माहिती का. हवा करून करून आम्ही गुजारा करतो. आम्ही आमचा गुजारा करतोय ह्या हवेने. आपले फॅन सुद्धा स्विच ऑफ झाले आता. फोन पण फॅनच्याच याने फोन चार्जिंग केला. हा 40% आहे चार्ज. बघू आता 2:30 वाजलेत. अजून आज खीर पण करायची संध्याकाळी तिकडे. मी सामान आणून दिले तर बुद्ध पौर्णिमाचं. ओके. मेरा मुंह तेरे से मोठा दिख रहा है. मेरा तो तेरे से भी मोटा हो. भेटतेच गाईस थोड्या वेळाने. बाय बाय. साहिल झाड़ू मारत आहे इकडे. मार, चल काम कर फटाफट. 5 रुपये भी देना है तेको पगार. फटाफट झाड़ू मार. 5 रुपये पगार पे तू. ये क्या झाड़ू मारने का तरीका होता है क्या? Later that same evening. हम लोग बाहर सोने वाले हैं क्योंकि लाइट नहीं आ रही है. देखो बाज. अरे बारिश. सब बारिश हो रहे, सब गांव में के सब बारिश हो रहे. हम भी बारिश होने वाले. रोहित रंग से चमक रहा. पुज्जे से आँख चमक रहे. लियो का तो सबसे डरावना. बाप रे, ये क्या कर क्या रहा है ये लियो? पागल, लकड़ी खा रहा है क्या? लियो क्या कर क्या रहा है? भुक्कड़ लियो. हमारा बिस्तर बिछा रहे रोहित मोरे. मैं इधर सो रही है. हाँ. बिछाओ. अरे मिट्टी भी आ रही है. आँख में जा रही डायरेक्ट.
कुछ गिर विर गया तो किसी का पतरा उड़ गया तो बारिश आने लगी। गाइस देखो ऐसा रहता है यहाँ इधर पे, बारिश आ रही है कि धुआं उड़ रहा है बस। गाइस देख सकते हैं हमारी लाइफ की स्ट्रगल तूफान में सो रहे हैं हम। लाइटिंग लय त्रास झाला तिला जातो ना 15 minutes later. तो भूत कहानी सुनाती है तो वो बोलती है कि मैं प्रेग्नेंट थी तो फिर उस मतलब वो भूत जो रहती थी ना उसका पति ये रहता था क्या बोलते कसाई, मटन वटन काटने वाला, और उसकी माँ बोलती थी क्या 4 लड़की पैदा करके रखा है, लड़का दे ना लड़का दे, ऐसा ऐसा बोल के उसको तुरंत ताना मारती थी वो आदमी को। प्रज्ञा स्टोरी सांगते पिक्चरची। फिर बाद में वो दारू Guys, पीता है, पाऊस टेंशन येतोय लेता बघा। है। फिर बाद में किसी जादू टोना वाली को बुलाता है, पाऊस येतोय फिर वो जादू टोना करती है उसके पेट पे, घरात जावं लागेल। फिर वो कुछ तो रस्सी में कुछ तो सिक्का बांधती है, हा बघा पाऊस तो बोलती है लड़की है अभी भी पेट में। हाँ लड़की ऐसा बोलती है। थेंब पडतायत बघा। ऐसे पेट खुला ही रहता है, अंदर बच्चा रहता है पेट के, तो फिर उसको गुस्सा आता है, फिर चाकू लेता है डायरेक्ट पेट में ही मार देता है उसके। पिंडम मूवी आहे अमेझॉन प्राईम वरती बघितला आम्ही आणि पाऊस खूप वाढलाय। अरे रे देवा का असं केलंस देवा आमच्या सोबत तू का? अरे अरे बघा पाऊस किती पडलाय। लिओ अरे यार अरे भांड्या शिट घरात जावं लागेल आता, गरमीमध्ये झोपायला लागेल। बघा पाऊस, अरे यार खूप जास्त त्रास आहे यार गाइस। खूप जास्त दुःख आहे आयुष्यात, पण दुनिया में कितना गम है और मेरा कितना कम है। चला आता जातो आतमध्ये, या फोनमध्ये पण 4% चार्ज राहिली। बाय बाय। चला 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 आतमध्ये चला चला। ए प्रज्ञा आरामात। ही बाज एकतर लय जड आहे यार। थांबतोय वाटतं पाऊस, थांब थांब, बाज राहू दे, बाज अशीच राहू दे। थांबला तर बघू, थांबला तर पाऊस बघू आपण। थांब थोडा। सुबह को आया नहीं बारिश एक बार भी, मस्त झोप आली होती मला यार। हा ना मस्त हवा सुटली होती। मेरे को मिट्टी खाने का मन कर रहा है कितना। मिट्टी के पास आ रहा है तो मोटी तू तो अजीब ही है। मेरा बहुत मन करता है, रोज करते हैं, मैं मन मारती हूँ। झाला थोडासा कमी झाला पाऊस, थोडासा कमी झाला पाऊस। मिट्टी मांग रहा है। कौन मेरा बच्चा? अच्छा मिट्टी खाते हैं। ईटा। हाँ? शीतड़े मतलब बारिश की बूंदे। थोड़ा सा खाऊं क्या फिर मिट्टी? हाँ खा ले इधर को उठा के। नहीं लियो हग्गी हो गई तो। सिर्फ बास ले। वास मनवर। ए फोन पण स्विच ऑफ होणार आहे आता। ते तिकडे त्या वावरातले आणू का माती? वरची वर्ष म्हणजे काय वाटतं होय मग लगे तो चुलीचा भर खेत में केला हो क्या रे मिट्टी तेरे को खाने के लिए? मैं मजाक करूँ, मुझे कुछ में नहीं खाना, खुशबू आ रहा है बस मन कर रहा था खाने so much struggle and so much pain guys. Bye bye.
4% चार्ज राहिली. आता हा पण स्विच ऑफ ऑन राहील. अंधारातच आता आज पौर्णिमा आहे म्हणून थोडासा उजाला आहे. पाऊस चला गेले पण इसको देख सो है बारिश में. चल अब मेरे को थैंक यू बोल, मैंने फोन में चार्ज रखा. मैं उठा लेती हूँ लेकिन रोज घड़ी भी मारती हूँ इसका मैं. गाइस गुड मॉर्निंग. इकडे घामाघूळ झालो आहे कारण अजूनसुद्धा लाईट आली नाही. 10 वाजत आले आहेत आणि आम्हाला लाईट नाही. फक्त काही घरांमध्ये लाईट आहे. आणि फोन रात्री स्विच ऑफ झाला होता. माईनं स्टोरी सांगितली, मग तिची स्टोरी ऐकून झोपलो आम्ही. गोष्ट सांगितली होती आणि प्रज्ञा इकडे आराम करते. ती झोप पूर्ण नाही झाली. 4 वाजताच उठावं लागलं आणि वापस घरामध्ये येऊन झोपावं लागलं. थोडंसं झोपलो, मग 7ला परत उठलो. मग भूक लागलेली तर चाय चपाती बनवली प्रज्ञाने. आणि हा फोन दुसऱ्याच्या घरी चार्जिंग लावलेला, तर तो पण 10% झाला आणि हा पण परत स्विच ऑफ होईल. आता मी चाललो मार्केटला. फोन घरीच राहील. बघू आज लाईट आली तर प्रज्ञाला गहू वगैरे साफ करायचे. प्रज्ञा एकदम हे झाली, काय बोलतात त्याला, ॲग्रेसिव्ह, काय बोलतोस, इरिटेट झाली आहे प्रज्ञा. लाईट नाही आली आहे तर. ठीक आहे गाईस, मी चालू मार्केटला. भेटूयात थोड्याच वेळाने. बाय बाय.